तर आता आपण सगळं रूमवरचं आवरून शिवसृष्टी बघायसाठी रत्नागिरीसाठी आपण आता चाललेलो असे गाडी बिडी तयारी केलेली आहे. कुठं जायचं विनायक? आता शिवसृष्टी बघायला. चलो 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 चलो. तर सध्या आपण रत्नागिरीत असलेल्या शिवसृष्टीमध्ये आलेलो आहे. तर शिवसृष्टीचा आता व्ह्यू बघूया, चालू आहे का आधी बघूया, सोडतात काय बघूया. त्यानंतर तुम्हाला दाखवतो की शिवसृष्टी कशी आहे, शिवाजी महाराजांचे सगळे पराक्रम आहेत वगैरे, सगळे पुतळे बितळे वगैरे इथं आहेत. बघू शकता बाहेरनं कसं आहे बघा, टॉपमध्ये व्ह्यू आहे. आता आपल्याला आतनं जायचं आहे. मान कुलाब्याला मिळाला. कुलाबा किल्ल्याच्या बांधकामाचे काम 19 मार्च 1680 रोजी सुरू झाले. टाकलेलं रत्नागिरी. सूरजनं आपल्याला आता चांगल्या पद्धतीने सगळी किल्ल्याची माहिती सांगितलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सूरज भाऊ धन्यवाद, चांगल्या प्रकारे आपल्याला गाईड केल्याबद्दल. इकडे बघा, असले किल्ला आपल्या ह्याच्यात केडी पण झाले. हा आपल्या कॉलेजवर झालं होतं का, त्या सेंट्रल लायब्ररीच्या समोर. बरोबर. विराज किल्ला कोणता? विजयदुर्ग सर. छत्रपती शिवाजी महाराज, त्यासोबतच तानाजी मालुसरे, तसेच बाजीप्रभू देशपांडे यांच्या मूर्त्या येत आहेत. गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे आपला श्रीमान रायगड. बघितल्यानंतरच अंगावाचा काटा येतोय. कशी असेल ती कलाकृती बघा. ती आत असायची, दूध द्यायला जायची गडावर. मग त्यानंतर तिचं बाळ खाली गावात होतं. मग तिने बाळासाठी तो म्हणजे दार ते किती रिक्वेस्ट करून सुद्धा तिने उघडलं नाही. मग तिने त्या साईडनं कडा उतरलेला नियम एकासाठी. आणि महाराजांना तेव्हा कळालं की त्यावर तिथून कोणतरी येऊ शकते म्हणून तो बुरुज बांधला आणि तिला फिरकणी बुरुज दिला. जी किल्ला ज्यानं बांधलेला त्यासनी तिने शिवाजी महाराजांनी विचारलं, तुम्ही म्हटल्याला कोण चढत नाही उतरत नाही. मग तिथनच फक्त तिला आता तेवढी जागा कळली ना. छत्रपतीची शिवाजी महाराजांची जी काय किल्लं होतं जेवढं सगळी सृष्टीची इथं उभारल्या रत्नागिरीमध्ये. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. इथं खूप छान असं किल्ल्यांची प्रतिकृती इथं उभारलेले आहे. तसं किल्ले त्या काळचं सगळे किल्ला आहेत. सिंधुदुर्ग. त्यासोबत जिथे शिवाजी महाराजांची मूर्ती मग तुम्हाला जशी दाखवलेली होती त्या पद्धतीने इथं मूर्ती पण आहे. एकदा या, तिकीट पण जास्त नाही, 10-20-30 रुपये तिकीट असेल, पण एकदा येऊन बघून जावा. असे सगळा इतिहास जागा होतो आपल्या मनातला. खरोखर मी सांगावली, मनापासून सांगावली, एकदा येऊन बघून जावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांकडून जी जहाज घेतली होती, ती जहाज ही काहीतरी त्यांनी घेऊन इंग्रजांना खोलायला सांगितली होती की बाबा कशा पद्धतीने बांधकाम म्हणजे बांधलेली कशी ती खोला सांगितली होती. आणि त्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या मावळ्याने अजून आपल्या बोटी तयार केल्या अशा पद्धतीनं. त्यातली ही एक बोट, अशा प्रकारच्या बोटी त्यावेळी तयार केल्या होत्या. आज आपण जाणार आहोत गणपतीपुळे या ठिकाणी. तर आता आपण सगळं विल्लावरचं आवरलेलं आहे, आपलं सगळं आवरलेलं आहे. बॅग्स वगैरे घेऊन आपण आता गणपतीपुळ्याकडे रवाना होत आहे. सगळेजण आता इथं बॅग्स वगैरे भरत आहेत, सगळे गाडीमध्ये साहित्य ठेवून वगैरे. चला तर मग बघूया पुढं काय काय. श्रीमान श्री गणपतीपुळे इथं आपण आता आलेलो आहे. आता इथून आपण दर्शनाला जाणार आहे. आता सूरजनं उंदीर मामाकडे सगळं मागितलेलं आहे. आता देवाला पाया पडायला चालला आम्ही. मागितले ना? मागितले. कुठलं गाव? कुठं आलायसा? कुठं आलायसा? 17. हात कर. आपण गणपतीचं दर्शन घेऊन आता प्रसादासाठी आलेलो आहे. गणपतीचा प्रसाद घेऊन आपण जायचं. गणपतीपुळ्यावर आता आम्हाला इथं महाप्रसाद मिळालेला आहे. महाप्रसादाचा सगळी आता लाभ गेला. संगीत पाटील काय खायला घेणार का त्या? घ्यायचा लागतंय बाबा, खास मैत्रिणी आला सांगितलं. मैत्रिणी होय. हो. ते काय करा द्या अदेव थोडाफार खर्च स्वतःवर घ्यायचं नसते बहिणीला. विराज गार्डन बेल घेतलीस होय. इकडे बघूया कोणाला घेतलायस आणि दुसरी कोणाला? दुसरी कोणाला पाहिजे तुला? टेडी पाहिजे. मग तंत कुठं आहे? जोरदार खरेदी. आणि काय केले खरेदी? थोडं किचन घेतलं आपल्याला आवडते. संपला विषय. रिव्ह्यू करायचा आता. काय घेतलं सा?
टॉम अँड जेरी टॉम अँड जेरी संपला विषय सूर्याचा आहे रे दाखवणारच का नाहीस तू आता तू काय घेतले हे घेतलीच नाही काय माझं नाही हा गे बस आता आदित्यनं 4 माणसांनी 4 घेतले संपला विषय 4 माणसांचं 4 हे वाजू घे विनायकची नवीन खरेदी हा गाडी काय का आपली काय घेतलं जागा नाही हा खिशातलं गाडा घे आणि 4 कोणाची ती 4 कोणाची 4 आम्हाला नटीच नाही आणि काय घ्यावं ती घेतल्यात ना मग तू त्याला ठीक आहे हे लव बाईटच होते किती लो बाईट नव्हे रे ते लो वर्ड्स होते ते हा ते कुठं आहे काय घेतले ऑफ रोडिंगला लावायचं आता राधानगरी अभयारण्यात संपला विषय श्री गणपतीपुळे येथील आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर इथला महाप्रसाद घेतलेला आहे त्या प्रसाद करून आपण पुढच्या वाटचाला म्हणजे जयगडला जायचं आहे आता आपण चला आता मग पुढचा प्रवास कसा आहे आपण सांगूया आता ह्याच्या माध्यमात ढकल तुम्ही काही करा तेव्हा नाही होत. मग काय ते पांचातले होत्या. हे बघ, हे बघ. हे काय हे काहीतरी विषय काहीतरी आहे ह्याच्यामुळे गाडी हे चालू- काय चालू- हे काय तसं नाही प्रॉपर चाल हा आता कसं हा फोटो मग ए नवरा बायको इकडे बघा की मागं बघा की हा जोडीने बघितला आता आपण जयगड मधील जय विनायक मंदिर मध्ये आलेलो आहे इथला जर परिसर बघितला तर हे बघा टॉप मध्ये अशी हिरवळ अरे हिरवळ हा ही हिरवळ अशी टॉप मध्ये आहे हा, इकडे पण हिरवळ आहे अशी झाडं बघ अशा पद्धतीने झाडं दाखवा झाड आहेत अशी मागे हिरवळ आहे झाडांची अरे पहिलं प्रेम मी भाऊजी नाही होय ओ भाऊजी ओ वहिनी इकडे बघा की हो वहिनी हो वहिनी हो वहिनी हे कसली दिसली बघ. हे विनायक मंदिरामधील अशी सुंदर अशी मासे हे खाली बिली काय जायचं नाहीत ना ते गावडा आहेस अरे खाली कुठे ते दर्शी बिरशी बघा हो जयगड येथील श्री गणपतीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर इथं आपल्याला पहिल्यांदा दिसतो तो आपला बजरंगबलीची अशी मूर्ती इथं आहे त्यानंतर मंदिराचा सुंदर असा परिसर टॉपमध्ये मंदिराचा परिसर असा बघितला की मन तृप्त होऊन जाते एकदम कसा आहे परिसर इथे घेतोय गाडी दिल्याशिवाय हे चुकीचं आहे गाडी तर चालू करतो गाडीच काय करणार गाडी चालू करून आणि गाडी इथे काय आता शिकणार मधला ब्रेक आहे दोन्ही पाय त्याच्यावर हे पाहिजेत कंट्रोल कुठले एक ह्याच्यावर एक अरे तू एकान स्टिअरिंग धरले एकान धरला हँडल क्लच नाही ब्रेक नंबर 1 गिअर हा गिअर मागवड क्लच दाबून मागवड गेर हा दाबून क्लच दाब डायरेक्ट चालला चौथा क्लच सोड अडकली काय गाडी आता ह्या कोकण ट्रिपचा पूर्ण कोकण ट्रिपचा आता ह्यो आपला शेवटचा टॉप आणि शेवटचं सीन असला आपल्याला मिळाला टॉपचा इकडे बघा तिथे बघू शकता तुम्ही बरोबर तिथे सेंटरला सूर्याची सनलाईट बरोबर अशी टॉप मध्ये पडत आहे खाली कसा सांगतोय हा कसं वाटतंय बघा हे टॉप आमच्या मध्ये हे इकडे इकडे बघू शकता तुम्ही हे बारसा बघा हे बघा बारसा किती नाही मॅट्रिक आता आपण जाताना कुठल्या जायचं आहे कुठल्या मार्गे भुईवाडा बावडा तिकडनं का जायचं नाही मग ह्याच्यात ना तिकडे बुत्ता असतात इथं बुत्ता असेल बघून जायचं आता एवढं सगळं पहिले बुत्तही बघूया की हा बोल की पंखा चालू केल्यावर हवा येते पंखा चालू केल्यावर हवा येते आणि तू सोबत नसल्यावर काय झाले तापले आपले शिकवे की जरा मस्त पैकी आवाज कुठं मारतोय काय करतात मारतात तुला खात्यात
आणि बरोबर गेली गाडी आल्यावर गेली या की आमच्या सगळं आता करणार ना गाडी आल्यावर गेली लोकच आबाळपणा नाही असते बघ की गालाच्या गालात कसा म्हणजे की नाही गाणं ऐकलं. अंगात आले अंगात येईल लागल कामाला हे video जायला करून दे. पंढरीचे पडके पंढरीश्वर पडके भरोसा नाही तिच्यात उजेडाला ये दिसतं ना गुरुवारची क्वीन लावली सम्राटनी थांब ओढून गेले तिकडे ओढून गेले रे ओढून घ्यायला लागले याला. कोल्हापूरच्या मागे बरोबर 52 किलोमीटर आता आपण आलेलो आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 10:30 ते 11:15 वाजल्यात. भूक तर असली लागली. आता इथं जेवायला आपण प्रकाश गार्डन हॉटेल म्हणून हॉटेल आहे इथं ते जेवायला थांबला तर चला जेवायला जाऊया आपण. पोरदंगा काढल्यात